स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. संध्याकाळ झालेले आहे आणि वातावरण किती सुंदर असं आहे आणि आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. बघू शकता आम्ही घरी पोचलेलो आहे, कारण की माझ्या घरचा रस्ता लगभग 5 मिनिटाचाच आहे. आम्ही लगेच घरी पोचलो. घरी गेल्यानंतर मी ठेवलेला आहे चहा आणि इथे बघू शकता आई आहे आमची आणि इथे घेतलेले आहे आमच्या बाबांनी जांभूळ तोडण्यासाठी. बाबांनी आमच्या भरपूर मेहनत करत घेतलेली आहे आणि इथे आईसुद्धा आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता दीदी आपली चहा पित आहे आणि वरचा सुद्धा घराचं काम झालेलं आहे. त्यानंतर इथे बघू शकता सासरा आणि जावई दोघांची गप्पा गोष्टी चालवल्या आहे आणि इथे आपली मॅडमची पोज द्यायला कधी विसरत नाही. इथे बघू शकता प्रसादने बाबूला हैराण करत घेतलेला आहे. तर आम्ही चाललो सर्वीवरती. प्रसाद बोलला तू येऊ नको म्हणून बाबू घरी घरी रागवत होता. आणि इथे बघू शकता वरचा काम ऑलमोस्ट सर्वात झालेला आहे आणि मी एवढे दिवस काम चालू होतं तो वरती आले नाही. आज यावी बोलले चल आता तरी वरती जाऊन बघून ये चल कसं झाले. आणि इथे बघू शकता सर्व रेडी आहे आणि इथे आहे आपली भरपूर अशी मोठी गॅलरी. जसा खाली केले तसाच वरती पण सेम केलेला आहे. आणि इथे बघू शकता आपले बाथरूम आणि आहे मागचा नजारा. इथे आहे आपला दिंडी मंदिर आणि त्यानंतर संध्याकाळी परी आपली आलेली आहे आणि पारूसुद्धा आलेली. प्रसादने खूप परीला हैराण केला. बघू शकता तिचे केस पूर्ण सोडलेले आणि ती खूप कंटाळलेली. आणि इथे आमची काकू आणि आईसुद्धा आलेली आहे. आम्ही घरी गेल्यावर सर्व येतातच आम्हाला भेटायला आणि पारू तर येते. त्यानंतर इथे बघू शकता ही मंडळी, ही बिनकामाची मंडळी आहे का काय. जे माझे भाऊ पूर्ण दिवस पबजी खेळत आहे आणि एवढी AC कूल केली आहे का त्यांना थंडी लागते तरी पबजी खेळायचं सोडत नाही. पूर्ण दिवस पबजीच खेळत राहतात. आणि मी गेल्या बारला आलते तेव्हा पूर्ण कपडे असे रचून गेलेली. यावेळी वापस कपड्यांची वाट लावलेली आहे आणि काहीच घराचं काम करायचं आहे फर्निचरचं, त्यामुळं अलमाऱ्या काही आणल्या नाही. आणि इथे बघू शकता दीदीने घेतले जेवण करायला आणि मी सुद्धा आंघोळ वगैरे करून रेडी झालेले आहे आणि आपल्या बाबूची मस्ती चालू आहे इथे नेहमीप्रमाणे. त्यानंतर दीदी गेलेले प्रसादच्या सोबत आईस्क्रीम आणायला आणि तिला बघू शकता त्यांनी कुठले आईस्क्रीम घेऊन दिले. दीदीला खायची होती आमची आईस्क्रीम, त्यामुळे त्याने आमची घेऊन दिलेली आणि माझ्यासाठी आणलेले पिस्ता आईस्क्रीम. आम्ही आईस्क्रीम एन्जॉय वगैरे करून त्यानंतर आलेला आहे विशू. विशू आल्यावर बाबूला खूप हैराण करतो, त्यामुळं थोडाफार तो बाबूच्या जवळ खेळून तो गेलेला आहे घरी. त्यानंतर बाबूची ना प्रसादची मस्ती नेहमीप्रमाणे चालू आहे. इथे बघू शकता तो कसा प्रसादच्या अंगावर जाऊन उभा राहिलेला आहे. आणि आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय.